बेंगॉल टीम आज आपण आलेलो आहे कलेक्टर ऑफिसच्या समोर जिथं आदिवासी जे समाज आहे यांचे काही प्रॉब्लेम आहे, काही समस्या आहे. तिथं ते त्यांची मागणी जे असेल आपण त्यांच्याकडून माहिती करून घेऊ की यांची काय मागणी आहे आणि हे इथं कशासाठी बसलेले. दादा तुमचं नाव सांगा. माझं नाव जयनारायण घनश्याम चव्हाण, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तर दादा तुम्ही इथं कशासाठी बसलेले आहे, तुमच्या काय मागण्या आहे? जे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी 17 जुलै 2025 रोजीचे परिपत्रक काढलं की अतिक्रमण जी शासकीय जमिनीवर अतिक्रमण आहे ते तात्काळ काढून टाकण्यात येईल. त्याच्यासाठी आम्ही ह्या मागणीसाठी बसलेलो आहोत. जे शासनाने JR काढला आहे आणि जे अतिक्रमण आहे, जर कधी आमच्या अतिक्रमण वेळोवेळी कागदपत्री त्यांना निवेदन देऊन सुद्धा आमच्या अतिक्रमण हे नियमित करत नाही. त्याच्यासाठी आम्ही जे मुदत आमर उपासनाचा मार्ग अवलंबलेला आहे. तर इथं तुम्ही किती दिवसापासून बसलेले आहे? आम्ही दिनांक 7/8/2025 बसलेला आहोत. तुम्ही इथं बसलेले आहे तर तुमच्या इथं तुमचे जे निवेदन होते तुम्ही कोणाला दिलं का? त्या निवेदनावर कोणाची कारवाई झाली का? माननीय विभागीय आयुक्त यांना सुद्धा वेळोवेळी निवेदन देऊन त्यांनी आमच्या पत्राची काही संस्था आम्हाला पाठवली नाही. जिल्हाधिकाऱ्याकडे गेलो असता त्यांनी आम्हाला तोंडी आश्वासन दिले की आम्ही तुमचं अतिक्रमण हटवणार नाही. असं तोंडी आश्वासन दिले देखील काही करू शकत नाही. आता तुमचं काय म्हणणं आहे? जर कधी आमचं अतिक्रमण जे आहे ते नियमपूर्ण करणे आणि नियमात आम्ही वेळोवेळी ह्या अतिक्रमणाचा पाठपुरावा करून सुद्धा आमच्या अतिक्रमणाला नियमित करत नाही. त्याच्यासाठी आम्ही हे उपासनाचा मार्ग अवलंबलेला आहे. बघा यांची जी प्रॉब्लेम होती, यांची जी समस्या होती आज आपण समजून घेतलेलं आहे. माझा सर्व जनतेला एकच मैसेज है, का हिंदू है अपना मुसलमान है, सबसे पहले इंसान है, एकता ही हमारी शान है, तिरंगा ही हमारी पहचान है, हम सब एक है, एक दूसरे की मदद करते रहे, यही सबसे बड़ा धर्म है. जय हिंद. थैंक यू.